श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. या धावपळीच्या जीवनात तुम्ही आज स्वामींसाठी 10 मिनिटे दिली तर मागाल ती इच्छा स्वामी आज नक्की पूर्ण करतील. त्यामुळे या स्वामी संदेशाला संपूर्ण ऐका आणि तुमच्या जवळच्या व्यक्तींना पण हा स्वामी संदेश नक्की शेअर करा. जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. त्यांनी तुम्ही आपल्या या स्वामी भक्त परिवाराचा एक सदस्य बनाल. आणि त्यासोबत हा स्वामी संदेश तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी सांगतात, नकारात्मक विचार केला तर प्रत्येक संधीमध्ये आपल्याला अडचणी दिसतात आणि सकारात्मक विचार केला तर प्रत्येक अडचणीमध्ये आपल्याला संधी दिसेल. पदरी अपयश आले की कोणीही फारसे संबंध ठेवत नाही. जर का यशस्वी झालात तर नसलेली नाती सुद्धा बोलती होतात. आपल्यातील चांगल्या गुणांवर सगळे गप्प राहतात, पण दुर्गुणावर चर्चा सुरू झाली की मुकेही बोलू लागतात. आम्ही म्हणतात, जिथे प्रयत्न चांगले केले जात असतात तिथे नशिबालाही दुय्यम भूमिका स्वीकारून प्रयत्नांना योग्य तो सन्मान द्यावा लागतो. स्नेह एकदा जुळतो. स्नेहाचा धागा फार नाजूक असतो. एकदा तुटला की परत जोडता येत नाही आणि जरी जोडला तरी गाठ राहते कायमची. फारच थोड्यांच्या नशिबात अखेरपर्यंत अखंड धागा राहतो. बाकी सर्वांना गाठी मारूनच धागा टिकवावा लागतो. त्याला जीवन म्हणतात. रात्र सकाळची वाट पाहत नाही, सुगंध हवामानाची वाट पाहत नाही. जे काही सुख मिळेल त्याचा उपभोग घ्या, कारण आयुष्य वेळेची वाट पाहत नाही. अश्रू कितीही प्रामाणिक असले तरी भूतकाळ परत आणण्याची ताकद त्यांच्यात नसते. झाली चूक माफ करण्यात मोठेपणा असतो. सारख्या सारख्या चुका गिरवून काढल्यास गोड संबंधात सुद्धा फाटे फुटतात. म्हणूनच चुका नेहमी एकांतात सांगाव्यात आणि कौतुक चारचौघात करावं, तरच नातं जास्त टिकतं. माणुसकी ही अशी जादू आहे जी बघितली तरच दिसते, दाखवली तरच भेटते, केली तरच कळते, मानली तरच मिळते आणि ओळखली तरच शेवटपर्यंत टिकते. मनापासून लिहिलेल्या गोष्टी मनाला स्पर्श करून जातात. त्या नेहमीच काहीतरी वेगळं बोलून जातात. काही माणसं भेटून बदलत असतात आणि काही माणसांना भेटून आयुष्यात बदल घडून येतात. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. आत्मविश्वास वाढवण्यासाठी स्वतःबद्दल नेहमी चांगला विचार करा. अवघड गोष्टींना सामोरे जा. भीतीवर विजय मिळवा. आपल्याला देहबोलीवर काम करा. आपल्या चांगल्या गोष्टी चोरणारे, फसवणारी माणसं भोवताली आहेत, पण हे फक्त तुमच्या वस्तू वा कलाकृतीच चोरू शकतात. त्या निर्माण करण्याची तुमच्यातील कला, शक्ती, ती मिळवण्यासाठी तुम्ही केलेली साधना, हे सगळं त्यांना कधीच चोरता येणार नाही. वाटतात तितक्या सोप्या नसतात कर्तव्याच्या वाटा. कुणाच्या तरी सुखासाठी थांबावं लागतं. मनातलं दुःख मनातल्या कोपऱ्यात लपवावं लागतं. गैरसमज नको म्हणून जगाला हसून दाखवावं लागतं. ओल्या पापण्यांच्या आड असलेले पाणी आडोशाला जाऊन पुसावं लागतं. शब्दांची निवड चुकली की वाक्य बिघडते आणि माणसाची निवड चुकली की आयुष्य बिघडते. आयुष्यात पैसा म्हणजे सर्व काही नाही असे म्हणण्यापूर्वी पुरेसा पैसा कमवावा लागतो. भावनेपेक्षा कर्तव्य मोठं असतं. त्यासाठीच जीवनात वाढण्याआधी रुजावं व चमकण्याआधी झिजावं लागतं. लागलेली भूक, नसलेला पैसा, तुटलेले मन व मिळालेली वागणूक जे शिकवते ती कुठलीच पदवी शिकवत नाही. सद्गुरू सांगतात, देव इतका वेडा नाही. अगरबत्ती लावल्याने, नारळ फोडल्याने आणि घंटा वाजवल्याने तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करेल आणि आयुष्यातील सर्व दुःख दूर करेल. तुमच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी कष्ट करावे लागतील आणि त्यासाठी देवाने तुम्हाला हात दिले आहेत. आयुष्यातील दुःख दूर करण्यासाठी तुम्हाला दुसऱ्यांच्या आयुष्यात आनंद निर्माण करावा लागेल, सत्कर्म करावे लागेल आणि यासाठी तर देवाने
तुम्हाला माणूस म्हणून जन्माला घातले आहे, यापेक्षा आणखी काय देव करणार? जे आयुष्य निस्वार्थी असतं त्या आयुष्याच्या मळ्यात सदैव आनंदाचे सोहळे साजरे होत असतात. आयुष्याची प्रत्येक घडी आपल्या मनासारखी बसत नसते. प्रत्येकाला तडजोड ही करावीच लागते. ती कोणालाच चुकली नाही. आपण स्वतः काय आहोत हे फक्त आपल्याला ठाऊक असतं. आयुष्यात आपण कोणकोणत्या गोष्टीचा सामना केलाय हे दुसऱ्यांना ठाऊक नसतं. म्हणून आपल्याला कोण काय म्हणतं, काय समजतं अशा गोष्टींचा आपल्यावर थोडा पण परिणाम होऊ द्यायचा नसतो. सौंदर्याची कमतरता चांगला स्वभाव नक्की पूर्ण करतो, पण स्वभावाची कमतरतेला सौंदर्य कधीच पूर्ण करू शकत नाही. म्हणून स्वभाव परिपूर्ण असावा, सौंदर्य नव्हे. सुखी होण्याची पहिली पायरी तुम्ही स्वतः आनंदी आहात या गोष्टीवर श्रद्धा असावी लागते. त्याशिवाय ते शक्य होत नाही. भावनांचा आणि वेदनांचा कधीच हिशोब लावता येत नाही. त्या ज्याच्या त्याच्या असतात, त्यालाच कळतात. सल्ला हे असे सत्य आहे जे कधी आपण गांभीर्याने ऐकत नाही, आणि स्तुती एक असा धोका आहे ज्याला आपण पूर्ण मन लावून ऐकतो. माणसानं कुंडीतल्या नाही तर जमिनीत लावलेल्या झाडासारखं असावं. कोणी पाणी घालेल या आशेवर राहून जळून जाण्यापेक्षा जमिनीतील ओलावा शोषून घेत मोठं व्हावं, उंच उंच वाढत राहावं. जीवनाच्या हिंदोळ्यावर काही क्षण खूप निराशाजनक असतात. त्यात आपण स्वतःला सावरणं महत्त्वाचं असतं. जशी काळोख रात्र सरली की लख्ख पहाट असते, तसं आपण फक्त खंबीर राहणं महत्त्वाचं असतं. न मागता वाटेला आलेल्या चांगल्या माणसाचं महत्त्व त्याने पाठ फिरवल्याशिवाय कळत नाही. मनासारखं घडायला भाग्य लागतं, आणि जे आहे ते मनासारखं आहे हे समजायला ज्ञान लागतं. नेहमीच उत्तरे उत्तराच्या स्वरूपात नाही मिळत. काही अनुभव असतात उत्तरांना घेऊन दडलेले. पशु जसा हिरवा चारा दिसला की भांबावतो, तसा मनुष्य आवडीचा विषय दिसला की त्याच विषयात गुंततो. म्हणून स्वतःच्या मनाला सद्गुरू सेवा हा विषय द्यावा, कारण इतर कामक्रोधादी विषय तुम्हाला बुडविणारे असतात. एकमेव असा सद्गुरू सेवा विषय तुम्हाला भवसागर तरवून नेणारा आहे. आता नाही तर मग पुन्हा नाही. प्रत्येक दिवस ही ईश्वराची अक्षर भेट. प्रत्येक दिवस आणतो एक नवनीत, एक अक्षरनिवेश, एक नवा अक्षर अनुभव. आनंदाने त्यास आलिंगन द्यावे आणि सुप्रभाती सुख अनुभवावे. जगाचा एक रिवाज आहे, जोपर्यंत काम आहे तोपर्यंत नाव आहे, नाहीतर लांबूनच सलाम आहे. म्हणून जीवनात मागे बघून शिकायचे आणि पुढे बघून चालायचे. जबाबदार व्यक्तीला बेभानपणे वागता येत नाही. मन कितीही ओढ घेत असलं तरीही संस्काराच्या चौकटीत राहूनच आनंद उपभोगायला लागतो. खऱ्या कारणासाठी खोट्या लोकांशी संबंध तोडले तरी चालतील, पण खोट्या कारणांसाठी खऱ्या लोकांशी कधीही संबंध तोडू नका. चुकीचे वागल्यावरच शिक्षा मिळते असे काही नाही. कधीकधी गरजेपेक्षा चांगले वागण्याची पण किंमत मोजावी लागते. पावसाळ्यात तुम्ही कितीही जपून वावरा, शिंतोडे उडवणारी वाहने येतात आणि आपल्या अंगावर शिंतोडे उडवून जातात. आयुष्यातही असंच असतं. तुम्ही कितीही सुस्पष्ट प्रामाणिकपणे वागा, शिंतोडे उडवणारे लोक येतात, शिंतोडे उडवतात आणि निघून जातात. त्या शिंतोड्यांनी आपला प्रवास थांबवायचा नसतो. श्रद्धा असेल तर ज्ञान मिळेल, नम्रता असेल तर मान मिळेल, योग्यता असेल तर स्थान मिळेल, आणि हे सगळं असेल तर सन्मान मिळेल. प्रत्येक सकाळ मनुष्याला एक सुवर्ण संधी देत असते, आणि प्रत्येक संध्याकाळ विचारते, तू त्या संधीचे काय केले? साधारण माणसांना आशा आणि इच्छा असतात, आणि यशस्वी माणसाकडे ध्येय आणि योजना असतात. आयुष्यात आलेल्या एका दुःखामुळे आपण जर हताश बसून राहिलो तर पुढे आयुष्यात येणारे सुखे आपल्यावर रुसून निघून जातील. त्यामुळे जीवनात प्रत्येक क्षण हा अमूल्य आहे. तो आनंदाने जगा. चेहऱ्यावरचं तेज हे तुमच्या अंतःकरणातल्या विचारावर अवलंबून असतं. मनात आत्मविश्वास असला की चेहरा तेजस्वी दिसतो. मनात
इतराविषयी प्रेम असलं की चेहरा सात्विक दिसतो. मनात इतरांविषयी आदर असला की चेहरा नम्र दिसतो. मनातले हे भाव माणसाला सुंदर बनवत असतात. समजवण्यापेक्षा समजून घेण्यामध्ये खरी परीक्षा असते. कारण समजवण्यासाठी अनुभवाचा कस लागतो, तर समजून घेण्यासाठी मनाचा मोठेपणा लागतो. काय माझे, आलो एकटा जाणार एकटा, कशासाठी मग आटापिटा, का निवडाव्या वाकड्या वाटा. कुणी लुटले त्याने आपले काय लाटले, होते त्याच्या नशिबी त्याला ते भेटले. का करावी खंत उगी, मुळी नव्हतेच जे आपले, होते ते दुसऱ्याचे, फक्त माझे म्हणून ते जपले. नेहमी छोट्या छोट्या चुका सुधारण्याचा प्रयत्न करा, कारण मनुष्याला डोंगराने नाही तर छोट्या दगडाने ठेच लागते. समाजात विशिष्ट उंची गाठेपर्यंत जबर संघर्ष असतो, पण एकदा अपेक्षित उंचीवर पोचलात की आयुष्यातला अनेक समस्या ती उंचीच सोडवते. सतत आनंदी राहा, इतके आनंदी राहा की तुमच्या संपर्कात येणारी प्रत्येक व्यक्ती तुमच्यामुळे आनंदी होईल. थोडं लढावं, थोडं घडावं, थोडं फिरावं, थोडं शिकावं. आयुष्य एकदाच आहे, ते दुसऱ्याचं पाहून नाही, आपलं आपणच जगून बघावं. ज्याला धन कमवायचे आहे त्याने कणसुद्धा वाया घालवू नये, आणि ज्याला ज्ञान कमवायचे आहे त्याने क्षणसुद्धा वाया घालवू नये. आयुष्य एक मोठा शिक्षक आहे. ते आपल्याला यश आणि अपयश दोन्हींचा सामना कसा करावा हे शिकवते. तुमच्या अपयशातून शिकून तुमच्या यशाची उंची नव्याने गाठा. शिक्षण म्हणजे फक्त नोकरी नाही, शिक्षण म्हणजे संस्कार आणि नम्रता. शिक्षण म्हणजे चांगले विचार आणि तसे आचरण. शिक्षण म्हणजे प्रामाणिकपणा आणि कष्टाची शिदोरी. शिक्षण म्हणजे जगण्याचा आनंद आणि आत्मविश्वास. शिक्षण म्हणजे मन शांती. शिक्षण म्हणजे जबाबदारी आणि कर्तव्याची जाणीव. शिक्षण म्हणजे मदतीची आणि सेवेची भावना. शिक्षण म्हणजे कर्तृत्वाची गुरुकिल्ली. मस्तक थोडं वाकवून बघा, अहंकार मरून जाईल. डोळ्यांना थोडं ओलं करून बघा, दगडी मनही वितळेल. वाणीवर थोडं संयम ठेवून बघा, दुःखाचा काळ निघून जाईल. इच्छा थोड्या कमी करा, आनंदात जग दिसू लागेल. अनुभव मोफत मिळत नसतो, त्यासाठी कधी वेळ, कधी पैसे, तर कधी आयुष्य खर्च करावं लागतं. आयुष्यात एकदा इतका मोठा पाऊस पडावा की इगो सगळा वाहून जावा. आयुष्यात एकदा इतके कडक ऊन पडावं की जवळच्या सावल्याचं महत्त्व कळावं. आयुष्यात एकदा पुन्हा शाळा अशी भरावी की प्रत्येकाला त्याचे लहानपण कायमचे लक्षात राहावे. आयुष्यात एकदा असे जगावे की आपले जगणे पाहून इतरांना जगण्याची मौज कळावी. आयुष्यात झालेला त्रास विसरून जा, पण त्यातून मिळालेला धडा आयुष्यभर लक्षात ठेवा. मातीत पडलेली साखर मुंगीच खाऊ शकते, हत्तीत हे सामर्थ्य नसतं. म्हणून लहान लोकांना लहान समजण्याची चूक करू नका. कधी अहंकारामुळे आपली मान उंचावू नका, कारण जिंकणारे सुद्धा सुवर्णपदक मान वाकवूनच घेतात. जगातील सर्वात भाग्यवान माणूस म्हणजे ज्याच्याकडे अन्नासोबत भूक आहे, अंथरुणासोबत झोप आहे आणि ओंजळीतले दुसऱ्याला देण्याची ताकद आहे. प्रवासाचा आनंद घ्यायचा असेल तर सोबत सामान कमी ठेवा, आणि आयुष्याचा आनंद घ्यायचा असेल तर अपेक्षा कमी ठेवा. आयुष्यात निष्ठेने आणि तत्वाने जे मिळतं तेच आयुष्याच्या बेरजेत राहतं. बाकी नियतीच्या वजाबाकीत गायब होतं. त्याच्या वाटेवरती चालत असताना एकटे पडलात तरी चालेल, पण चुकीच्या गोष्टींचे समर्थन करणाऱ्या गर्दीमध्ये मिसळू नका. सगळेच सुंदर असतात. कोणाचे विचार, कोणाचे गुण, कोणाचे रूप, आपण कुठली सुंदरता बघतो हे महत्त्वाचं. देवाने प्रत्येकाला सुंदरच बनवले आहे. समाधानी व्हायचं असेल तर जे आपल्या तत्वात बसत नाही त्या लोकांचा जास्त विचार करू नका, मग ते जवळचे असोत वा दूरचे. नशीब हे आळशी लोकांसाठी असते, यश हे फक्त मेहनती लोकांसाठी असते. यश हे अंतिम नसतं, अपयश हे
घातक नसतं. या दोन खेळाची मजा लुटायला धैर्य लागतं. सूर्य बोलत नाही, त्याचा प्रकाश त्याचा परिचय देतो. त्याचप्रमाणे स्वतःविषयी काहीच बोलू नका. उत्तम कर्म करत राहा. लोकांचं तुमचा परिचय देतील. नातं कसं असावं? नातं सन्मान देणारं असावं, अपमानित करणारं नसावं. नातं प्रेरणा देणारं असावं, वेदना देणारं नसावं. नातं बळ देणारं असावं, घाव देणारं नसावं. नातं मदतीचा हात देणारं असावं, पाय ओढणारं नसावं. नातं साथ देणारं असावं, विश्वासघात करणारं नसावं. नातं समज देणारं असावं, गैरसमज करून घेणारं नसावं. नातं प्रेम जपणारं असावं, खंजीर खुपसणारं नसावं. नातं सुखावणारं असावं, मन दुखावणारं नसावं. नातं कुठलंही असो, पण ते नातं मागं कायमस्वरूपी असावं, सोडून जाणारं नसावं. पेटवा पुन्हा मशाल तुमच्या जिद्दीची, कारण तुम्हाला सदैव साथ आहे चिकाटीची. अहंकार ज्ञानाच्या विरुद्ध आहे. जितकं अधिक ज्ञान असेल तितका अहंकार कमी असेल. परिस्थिती आडवी आली तर तिला कडवी झुंज द्यायला शिका. जीभ हे दुधारी शस्त्र आहे. एका बाजूने अमृत आहे तर दुसऱ्या बाजूने विष आहे. म्हणूनच तिचा वापर जपून करावा. ऊन एकटं कधीच येत नाही, ते सावलीला घेऊनच येतं. दुःखाचं आणि सुखाचंही असंच नातं असतं. तुम्ही किती अंतर चालत गेलात त्यापेक्षा तुम्ही कोणत्या दिशेने जात आहात ते अधिक महत्त्वाचे आहे. जिथे आपली स्वप्न असतात तिथेच आपली क्षमता, पूर्तता आणि यश दडलेले असते. डोळे तर जन्मतच मिळाले असतात, पण कमवायची असते ती नजर, चांगल्यातलं वाईट आणि वाईटातलं चांगलं ओळखणारी. अज्ञानामुळे आपल्या अंतःकरणात निर्माण झालेल्या शंकाचा वध हा ज्ञानानेच केला पाहिजे. अपयश म्हणजे नव्याने आणि हुशारीने पुन्हा तयार करण्याची संधी असते. सगळं संपत आल्यावरही खेळ जिंकता येतो. फक्त आपल्यात आत्मविश्वास आणि जिंकण्याची जिद्द हवी. वर्तमानात जगता आले पाहिजे, कारण आनंदाने जगण्याचा हाच एक मार्ग आहे. स्वतः संघर्ष करण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा जीवनाची खरी किंमत कळते. चे अनेक भागीदारी भेटतील, पण दुःखाचा साथीदार भेटायला माणूस नशीबवान असावा लागतो. चव गोड नेहमी हवी असेल तर चटका सहन करावा लागतो, मग तो चहाचा असो किंवा आयुष्याचा. दुःखाचे डोंगर चढल्याशिवाय सुखाचे किरण दिसत नाही. आपल्या स्वप्नांवर विश्वास ठेवा, तीच आपल्याला यशस्वी होण्यासाठी मदत करतात. ज्यांना तुमच्या वेळेची किंमत नसते त्यांना तुमचा सहवास, आधार आणि महत्त्व देण्याची गरज नसते. वेदना कधीच कमी होत नाहीत, पण त्या सहन करायची सवय मात्र होऊन जाते. शरीराला निरोगी ठेवणे ही आपली महत्त्वाची जबाबदारी आहे, नाहीतर आपण आपल्या मनाला स्थिर ठेवू शकणार नाही. यशस्वी कथा वाचू नका, त्यातून केवळ संदेश मिळतो. अपयशाच्या कथा वाचा, त्यातून यशस्वी होण्यासाठी कल्पना मिळतात. संयम म्हणजे वाट पाहत राहणे नव्हे, तर योग्य संधी येईपर्यंत प्रयत्न करत राहणे. यशाच्या प्रवासात तुमचा वेग किती हे महत्त्वाचे नसून प्रयत्न करत राहणे महत्त्वाचे आहे. यशामुळे नाही तर स्वतःवरच्या अविश्वासामुळे स्वप्न अपूर्ण राहतात. जगण्यातले सर्वात कणखर आव्हान म्हणजे कोणतीही गोष्ट मनाला लावून न घेणे. आयुष्यात आपल्याला दररोज एक नवीन संधी देते. त्या संधीचा लाभ घ्या व आयुष्य घडवा. रागाच्या वेळी मौन आणि अडचणीच्या वेळी हास्य ही सर्वात मोठी शक्ती आहे. यश हे नेहमी दोन गोष्टीवर अवलंबून असते, आपल्याला काय हवं आहे आणि ते कशासाठी हवं आहे. काळजी केल्याने उद्याचा संघर्ष कमी होत नाही, उलट त्याने आजची शांतता नष्ट होते. दुःख निर्माण करणाऱ्या गोष्टीपासून दूर राहिले की मनुष्याला आनंद प्राप्त होते. इतरांच्या वाईटाची काळजी करू नका, तर स्वतःला वाईटापासून कसं दूर ठेवता येईल ते बघा. तुम्ही एकटे आहात म्हणून तुम्हाला यश मिळणार नाही अशी भीती कधीच बाळगू नका, कारण थव्याने उडणाऱ्या पक्ष्यांपेक्षा गरुडाची झेप नेहमीच मोठी असते. समाधान मानून घेण्याची वृत्ती असलेला माणूस कधीच दुःखी होत नाही.
संयम बाळगायला शिका, कारण जेव्हा तुमची वेळ येईल तेव्हा तुम्हाला सर्व काही न मागता मिळेल. बोलून दाखवण्यापेक्षा करून दाखवण्यावर लक्ष द्या. जीवनात यश प्राप्त होईल. स्वतः जगून दुसऱ्यांना जगू देणे म्हणजे सहानुभूती आणि माणुसकी शिकवून माणसासारखे वागणे म्हणजे अनुभूती. जे लोक सतत तक्रारी करतात ते कधीही आनंदी राहू शकत नाही. यशस्वी भरपूर जण असतात, परंतु समाधानी फार कमी असतात. कारण यश जरी आपल्या कर्तृत्वाचा विजय असला तरीही समाधान हा आपल्या मनाचा विजय असतो. आयुष्यात मिळालेला अनुभव माणसाला त्याच्या विचारांचे तसेच जीवनाचे प्रवाह बदलण्यास भाग पाडतात. कठीण परिस्थिती माणसाला मजबूत बनवते. म्हणूनच तर अडचणीच्या काळात आपल्या मार्गाने ठामपणे चालत राहायचे. यश नक्कीच मिळते. स्वामी लीला अपरंपार आहे. फक्त मनापासून श्रद्धा आणि विश्वास ठेव. सर्वांचं चांगलं व्हावं अशी तळमळ ज्या हृदयात असते, देव त्या हृदयाला स्वतः काळजीपूर्वक जपत असतो. मोठा माणूस तोच असतो जो आपल्याबरोबर असणाऱ्या व्यक्तीला लहान असल्याची जाणीव होऊ देत नाही. स्वामींची केलेली कोणतीच सेवा कधीच वाया जात नाही. प्रत्येक सेवेचे फळ स्वामी महाराज देतात. काही वेळेस उशिरा होईल, पण सेवेचे फळ हे मिळणारच. निस्वार्थी वृत्तीने केलेली सेवा स्वामी माऊलींना खूप प्रिय असते. बंधन नाही स्वामी नामाला, अंत नाही स्वामी कृपेला. कुठेही कसेही घ्यावे स्वामी नाम, राहतील स्वामी पाठीशी ठाम. स्वामी सांगतात, रात्रीच्या अंधाराला घाबरू नका, पहाटची वाट पहा, एक दिवस तुमचाही उजाडेल. स्वामी म्हणतात, मला मनापासून हाक मारून पहा, नाही आलो तर बोल. फक्त तुझ्या मनातला माझ्यावरचा विश्वास मात्र कमी होऊ देऊ नकोस. ज्याच्या मनात आहे खरा स्वामीभाव, ज्याच्या मुखी आहे सदा स्वामी नाम, ज्याच्या स्वामीवर आहे अढळ विश्वास, त्याच्या घरी स्वामी प्रत्यक्ष करती निवास. सुखासाठी लोकांसमोर हात पसरण्यापेक्षा एकदा स्वामी माऊलींसमोर हात जोडून बघा. वाईट वेळच काय, नशीब बदलायलाही वेळ लागणार नाही. स्वामी सांगतात, संकटात असताना आधार शोधू नका. विघ्न किंवा संकट म्हणजे आयुष्य जगण्यासाठी एक संधी दिली आहे असं समजा. प्रवासात जर एखादा मोठा दगड वाटेत आला तर तिथं थांबू नका. त्या दगडावर उभे राहा आणि स्वतःची उंची वाढवा. स्वामी रंगी हो रंगुनी, कशाची ती कमी, देहभान हरपुनी, सुखाची ही हमी. कलियुगी हा तारणहार, जणू कैवल्याचा साक्षात्कार. पूर्वजन्मीचे ते योग, संपुनी देई सारे भोग. देऊनी कृपेचे ते दान, स्वामीनामच हे महान. स्वामी सांगतात, सुखासाठी एखादी गोष्ट कराल तर त्यात आनंद मिळेलच असं नाही, पण आनंदाने एखाद्यासाठी काही केलेत तर त्यात सुख मात्र नक्कीच मिळेल. जे टाळणे अशक्य, दे शक्ती ते सहाय्या. जे शक्य साध्य आहे, निर्धार दे कराया. मज काय शक्य आहे, आहे अशक्य काय, माझे मला कळाया, दे बुद्धी स्वामी राया. महाराजांच्या मार्गात येणं हे कोणाच्याही भाग्यात नसते. महाराजांचे आणि तुमचे पूर्वजन्मीचे ऋणानुबंध आहेत, म्हणून या जन्मी तुम्ही त्यांच्या मार्गावर आहात. जीवनात दोनच वाक्य लक्षात ठेवा, मनाप्रमाणे झाले तर ईश्वराची कृपा आणि मनाविरुद्ध झाले तर ईश्वराचीच कृपा. दोन्हीमध्ये तुम्हाला समाधान मिळणारच. स्वामी महाराज, माझ्या पायात इतके बळ द्या की धावत धावत मी तुमच्या दरबारी येऊ शकेन. मला अशी सुदबुद्धी द्या की रोज सकाळ संध्याकाळ मी गुडघे टेकून विनम्र भावाने मुजरा करू शकेल. मी 50 वर्षे जगो की 100 वर्षे, ही तुमची इच्छा. माझी तर एकच इच्छा की ओठावर तुमचे नाव असावे व दानासाठी माझे हात कधीही थकू नये. स्वामी महाराज, प्रेमळ दृष्टी द्या, सहकार्य करणारे हात द्या, सन्मार्गावर चालणारे पाय द्या. जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुमचे कार्य पोचवण्याची
ताकद द्या आणि सदैव तुमचे स्मरण करणारे मन द्या. स्वामी नामस्मरणमध्ये खूप शक्ती आहे. तहानलेला याचक जेव्हा स्वामींना व्याकुळतेने पाण्याच्या थेंबाची याचना करतो, तेव्हा स्वामी पाण्याने तुडुंब भरलेला महासागर देतात. परंतु आपल्या पदरी तितकेच येते जितके आपल्या पात्राचे आकारमान असते. म्हणून आपल्याला आपल्या पात्रावर काम करायचे आहे. त्याचे आकारमान वाढवायचे असेल तर त्यासाठी आपल्याला आपली भक्ती आणि श्रद्धेची शक्ती दिलेली आहे, तिचा वापर करायचा आहे. आणि विशेष म्हणजे स्वामी स्वतः यासाठी आपल्याला मदत करतात. अपेक्षा ही माणसाला नेहमी दुःखात ठेवत असते आणि समाधान माणसाला नेहमी सुखात आनंदात ठेवते. त्यामुळे अपेक्षा करण्यापेक्षा प्रत्येक परिस्थितीत समाधानी राहा, म्हणजे तुम्ही आनंदी राहाल. माणसाचा जन्म हा प्रत्येक घरात होतो, परंतु माणुसकी ठराविक ठिकाणीच जन्म घेते व माणुसकी जेथे जन्म घेते तेथे परमेश्वराचे वास्तव्य असते. गुरु आणि रस्ते दोघात एक साम्य आहे. स्वतः जिथे आहे तिथेच राहतात, परंतु दुसऱ्यांना मात्र त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचवतात. स्वामी सांगतात, योग्य वेळ येऊ दे. जगात कुठलीही गोष्ट विनाकारण घडत नसते आणि जिथे तुझी सहनशक्ती संपेल तिथे आम्ही असू. ज्या घरात असते स्वामी नामाची भक्ती, त्या घराभोवती असते स्वामींची दिव्य शक्ती. आपली जीवनाची तुलना इतरांशी करत बसू नका. सूर्य आणि चंद्र यांच्यात कधीच तुलना होत नसते. जेव्हा त्यांची वेळ असते तेव्हा ते दोघे चमकतात. जेव्हा आपण खऱ्या मनाने स्वामींना शोधतो तेव्हा स्वामी त्यांच्या अस्तित्वाची जाणीव आपल्याला नक्की करून देतात. चरण फक्त मंदिरापर्यंत घेऊन जातात, परंतु आचरण आपल्याला परमात्म्याकडे घेऊन जाते. किरण सूर्याचा असो किंवा आशेचा, जीवनातील सर्व अंधकार नाहीसा करत असतो. पूर्ण श्रद्धेने स्वतःला माझ्याशी जोड आणि तुझ्या सर्व चिंता माझ्यावरच सोड. निश्चिंत राहा, मी पाठीशी आहे. नकळत तुझ्यासमोर असा एक क्षण येईल ज्याची आशा सोडली होतीस ते स्वप्न साकार होईल. यशाचे डोंगर नेहमीच सुंदर आणि रेखीव दिसतात, पण तिथपर्यंत जाण्यासाठी केलेला प्रवास कधीच सोपा नसतो. आयुष्यात काही शिकायचं असेल तर वाईट परिस्थितीतही संयम ठेवायला शिका. कोणाच्या पाठिंब्याची अपेक्षा करण्यापेक्षा माझ्यासोबत भगवंत आहे असं समजून चालत राहा. विचार बदलले की स्वभाव बदलतो, स्वभाव बदलला की सवयी बदलतात, सवयी बदलल्या की व्यक्तिमत्व बदलते आणि व्यक्तिमत्व बदलले की भवितव्य बदलते. जेव्हा आपली वेळ वाईट असते तेव्हा लोकही वाईट वागतात आणि चांगली वेळ आली की सगळेच चांगले वागतात. दोष लोकांचा नाही तर वेळेचा आहे. त्यामुळे नेहमी लक्षात ठेवा, माणसं बदलण्यात वेळ घालवू नका. आपली परिस्थिती बदला, बाकी सगळं आपोआप बदलेल. आपले विचार सरळ असेल ना, मग आयुष्यात येणारी वळणे कितीही वाकडी तिकडी असतील तर काहीही फरक पडत नाही. सकाळची सुरुवात दोनच गोष्टींनी करावी. पहिली म्हणजे काल जे वाईट झालं ते विसरून आणि आज काहीतरी चांगले करावे असे ठरवून. मनात नेहमी जिंकण्याची आशा असावी, कारण नशीब बदलो ना बदलो पण वेळ नक्कीच बदलते. मन दुःखी असेल तर जगही दुःखी वाटते, मन आनंदी असेल तर जगही आनंदी वाटते. मनावर सारं अवलंबून आहे, तेव्हा मनाला जपा, आनंदी राहा. जो स्वतःच्या प्रगतीसाठी प्रयत्न करत असतो त्याला इतरांचे वाईट करण्यासाठी वेळच नसतो. आयुष्यात लोकांनी आपल्याला कितीही मागे खेचण्याचा प्रयत्न करू द्या, आपण आपल्याला कधीही तुटू द्यायचं नाही. दुःखाच्या रात्री झोप कोणालाच लागत नाही आणि सुखाच्या आनंदात कुणीही झोपत नाही. याला जीवन म्हणतात. आयुष्य हे एकेरी मार्गासारखं आहे. मागे वळून पाहू शकतो पण मागे जाता येत नाही. म्हणून आयुष्यातला प्रत्येक क्षण आनंदात जगा. वाट सापडत जातील, आपण शोधत जायचं. माणसं बदलत जातील, आपण स्वीकारत जायचं. परिस्थिती शिकवत जाईल, आपण शिकत जायचं. येणारे दिवस निघून जातील,
आपण ते क्षण जपत जायचं. विश्वास तोडून अनेक जण जातील, आपण सावरत जायचं. प्रसंग परीक्षा घेत जाईल, आपण क्षमता दाखवत जायचं. जीवन हे असंच जगायचं असतं. अंतर्मन आपल्याला नेहमी मार्गदर्शन करत असतं. जसं उदाहरणार्थ अलीकडच्या महाविद्यालयीन वर्गामध्ये अंतर्मनाचं काम कसं चालतं हे स्पष्ट करत असताना उपस्थित एका विद्यार्थ्यानं त्याच्या समस्येचं उत्तर त्याला दाढी करत असताना मिळाल्याचं सांगितलं. याचं कारण हे काम करत असताना तो शांत निवांत होता. त्यामुळे अंतर्मनाची विद्वत्ता आणि अंतर्ज्ञान समोर आलं. हा मनुष्य गेले अनेक दिवस त्याच्या समस्येवर खूप तीव्रतेने जागरूकपणे उपाय शोधत होता. पुढे दिलेल्या सूचनांना अवलंब करून त्याला परिणाम साध्य करता आला. रात्री झोपायला जाताना तो असं म्हणायचा की मी आता माझी ही विनंती माझ्या अंतर्मनाकडे नेत आहे. माझ्या अंतर्मनाकडे याचं उत्तर आहे, हे मला ठाऊक आहे आणि मला ते मिळालेच. पहिल्या प्रकरणात मी तुम्हाला सांगितलं होतं की झोपायच्या आधी जर तुम्ही सकाळ 6ला उठण्याचा विचार करत असाल तर अंतर्मन तुम्हाला सकाळी बरोबर 6 वाजता उठवतं. त्याचप्रमाणे अंतर्मनानं या मानाची गोष्टसुद्धा विचारात घेतली. अद्वैत विद्वत्ता अंतर्मनाकडे असल्यामुळे तार्किक पद्धतीनं परिपूर्ण उत्तर शोधलं आणि त्याला दिलं. तुम्हाला बऱ्याचदा असं आढळतं असेल की झोपेतून उठल्या उठल्या लगेच तुम्हाला उत्तर मिळालेलं असेल. याचं कारण तुम्ही त्यावेळेला अर्धवट झोपेत अर्धवट जागे असता अवस्थेत असा. त्यावेळी अंतर्मनाची विद्वत्ता दृश्यमान होत असते. समस्येने जेव्हा तुम्हाला घेरलेलं असतं तेव्हा तुम्ही काय करता? अनेक जण चिंतेत पडतात आणि त्या समस्येनं त्यांना खाऊन टाकलेलं असतं. त्यामुळे परिस्थिती आखणीची बिघडते. याच कारणानं आपण अंतर्मनावर जी गोष्ट बिंबवतो ती नेहमीच अनेक पटीने वाढून आपल्याकडे येत असते. अंतर्मनाच्या वैश्विक बँकेत तुम्ही सतत काहीतरी जमा करत असता. शांती, एकोपा, सुसंवाद, विश्वास आणि सच्छिदा यांचं बीज जमा कराल याची क्षमता घ्या. कारण या सगळ्या गोष्टी अंतर्मन हजारो पटींना वाढवणारं असतं. मग समृद्धी आणि चांगलं नशीब हा तुमचा लाभ ठरतो. दिवसभरातल्या समस्यांचा त्रस्त वातावरणाचा सामना तुम्ही कसा करता? तुम्ही जर राग, त्रागा, कटुता, टीका आणि संताप यांच्यासह तुमची प्रतिक्रिया व्यक्त केल्यात तर तुम्ही याच गोष्टी अंतर्मनाच्या बँकेत जमा करता. मग जेव्हा तुम्हाला ताकद, आत्मविश्वास यांची जरुरी असते तेव्हा तुम्ही या गोष्टी बाहेर काढू शकत नाही. कारण तुम्ही या गोष्टी तुमच्या बँकेत जमाच केल्यात नसतात. त्यामुळे आता आनंद, प्रेम, शांती, विनोदी स्वभाव या गोष्टी आपल्या अंतर्मनाच्या बँकेत जमा करायला सुरुवात करा. या गोष्टींमध्ये तुमच्या मनाला व्यस्त केलं तर अंतर्मनाची बँक तुम्हाला चक्रवाढ व्याजाप्रमाणे या गोष्टी वाढवून देईल. तुम्ही स्वप्नातही कल्पना केली नसेल एवढं जास्त प्रमाणात तुम्हाला गोष्टी परत मिळतील. एकदा निर्णय घेणं अवघड आहे व तुमच्या समस्येला उत्तर मिळणं कठीण वाटतंय अशी जेव्हा तुमची परिस्थिती असते तेव्हा पुन्हा एकदा त्या गोष्टीबद्दल रचनात्मक पद्धतीनं विचार करायला सुरुवात करा. तुम्ही जर घाबरलात व चिंता करायला लागलात तर तुम्ही खरा विचार करत नसता. जे खरं आहे, न्याय आहे, प्रामाणिक आणि चांगलं आहे त्या गोष्टींचं चिंतन करणं हे खऱ्या विचारात बसतं. खरा विचार हा भीतीपासून मुक्त असतो. तुम्ही जर मनात चुकीची संकल्पना बाळगलीत किंवा काही गोष्टी बाबत चुकीच्या दृष्टिकोन अंगीकारला तर तुम्हाला भीती वाटते. या बाह्य गोष्टी परिस्थिती आणि घटनांचा तुमच्यावर नियंत्रण राखतील असं बहुधा तुम्हाला वाटायला लागतं आणि त्याच भीतीचं प्रयोजन ठरतात. लक्षात ठेवा, तुमच्या आजूबाजूचं वातावरण आणि परिस्थिती यांच्यावर तुमची सत्ता असली पाहिजे. तुम्ही अवलंब करू शकाल असं सोपं तंत्र इथे देत आहे. मन शांत करा, शरीर हलकं निवांत करा. शरीराला तुमच्या आज्ञेचं पालन करायला लावा. शरीराला स्वतंत्रपणे स्वतःच्या बुद्धीचा वापर करण्याची कुवत नसते. तुमच्या समजुती आणि मत नोंदवून ठेवणारी ती भावनिक चकती असते. तुमचं लक्ष विचलित होऊ देत नये. तुमच्या समस्येवरील उत्तरवादाचं तुमचे विचार केंद्रित करा. तुमच्या जागृत मनाच्या सहाय्याने हे प्रश्न सोडवा.
बरोबर परिपूर्ण उत्तर मिळाल्यामुळे तुम्ही किती आनंदी झाला आहात याचा विचार करा. तुमचं मन जर इकडे तिकडे होत असेल तर शांतपणे त्याला तळ्यावर आणा. अशा अनिश्चिततेच्या झोपलेल्या अवस्थेत शांतपणे आणि सकारात्मक पद्धतीनं असं म्हणा की आता हे उत्तर माझं आहे. माझ्या अंतर्मनाला याचं उत्तर माहीत असल्याचं मला ठाऊक आहे. तुम्हाला उत्तर मिळालेल्या अविर्भावात राहा. तुम्हाला परिपूर्ण उत्तर मिळालं की कसं वाटेल हे प्रत्यक्ष अनुभवा. शांतपणे तुमच्या मनाला या भावनेमध्ये राहू द्या आणि मग शांतपणे झोपी जा. तुमच्या अपेक्षा तुम्हाला कदाचित लवकर झोप लागेल, पण तुम्ही उत्तरं शोधत होतात त्यामुळे तुमचा वेळ वाया गेलेला नाही. जागे झाल्यानंतर जर तुम्हाला उत्तर मिळालं नाही तर दुसरं काहीतरी करण्यात स्वतःला गुंतवा. कदाचित जेव्हा तुम्ही एखादी कोणीतरी दुसरी गोष्ट करण्यात गुंतलेला असाल तेव्हा अचानकपणे टोस्टरमधून तयार टोस्ट बाहेर यावा तसं तुमचं उत्तर अचानकपणे तुमच्या समोर येईल. गोष्टी अजूनच बिघडत चालल्या आहेत. मला कधीच या प्रश्नांचं उत्तर मिळणार नाही. हे सगळं काहीच्या काही सुरू आहे. मला यातनं बाहेर पडायचं काही मार्ग सापडत नाही. अशा पद्धतीनं तुमच्या समस्येचा विचार कधीच करू नका. तुम्ही नियमाचं चक्राचं उलटं फिरवून केलेल्या चांगल्या कामावर बोळ फिरवत आहात. उत्तराचा विचार करताना तुम्ही अंतर्मनाच्या विद्वत्तेला कार्यान्वित करत असता. अंतर्मनाला सगळं माहिती असतं, सगळं दिसतं असतं. यशपूर्तीचं पूर्ण माहितीच अंतर्मनाला असते. अंतर्मनाकडे गोष्टीच्या निर्माणाची शक्ती असते. जागृत मनाकडून मिळालेल्या अज्ञानाचं पालनसुद्धा अंतर्मन करत असतं. हे साधंसुद्धा सत्य नेहमी लक्षात ठेवा की जागृत मनाकडे पर्याय निवडण्याचं सामर्थ्य असतं. अंतर्मन त्याला जे करायला सांगितलं जातं ते करतं. अंतर्मन तुमच्या समजुती आणि विश्वासाचा स्वीकार करतं आणि प्रत्यक्ष अनुभवात आणतं. ती एक अमर्याद सर्जनशील शक्ती असते. काही काळापूर्वी डॉक्टर बॅटिंग यांनी स्वतःची मधुमेहाची समस्या कशी सोडवली याचं वर्णन असलेल्या मासिकाची प्रत मला मिळाली. त्यांनी या रोगाचा संपूर्ण अभ्यास केला होता. एके दिवशी सकाळी त्यांना लवकरच जाग आली. त्यानंतर उत्तर मिळालं होतं. कुत्र्याच्या स्वादुपिंडाच्या नलिकेतून बाहेर पडणारा पदार्थ काढायला हवा असं ते उत्तर होतं. लाखो लोकांचे प्राण वाचवण्याची इन्सुलिनच्या जन्माचं हे मूळ होतं. तुम्हाला नेहमीच एका रात्री उत्तर मिळेल असं समजून चालू नका. कदाचित अनेक आठवडे व महिना तुम्हाला उत्तर सापडणार नाही. त्यातून खचून जाऊ नका. जणू काही तुम्ही याआधी असं केलंच नव्हतं. अशा प्रकारे दररोज रात्री झोपण्याच्या आधी तुमच्या अंतर्मनाला चालना देत राहा. कदाचित तुम्ही त्या गोष्टीकडे खूप मोठी समस्या अशा पद्धतीने बघत असल्यामुळे सुद्धा तुम्हाला उत्तर मिळायला वेळ लागत असेल. कदाचित याचं उत्तर मिळायला वेळच लागेल अशी तुमची समजूत असू शकते. अंतर्मन हे चिरंतर आणि जागेच भाव नसलेले असं असतं. तुम्हाला आता उत्तर मिळालं आहे आणि तुमच्या समस्येचा उपाय तुमच्याकडे आहे असा विश्वास मनात ठेवत झोपायला जा. मग बघा, मला पुढे जाऊन भविष्याचं याच उत्तर मिळेल असा विचार करू नका. मिळणाऱ्या उत्तरावर अतूट विश्वास ठेवा. तुमच्याकडे उत्तर वा उपाय आहेच. ही गोष्ट, हे पुस्तक आणि तुमचा हा व्हिडिओ वाचत असताना आणि बघत असताना आता कायम लक्षात ठेवा. अंतर्मनाकडून उत्तर मिळवण्यासाठी प्राचीन काळापासून वापरण्यात येणारे अगदी सोपं तंत्र इथे देत आहे. तुम्हाला जे हवं आहे म्हणजे उत्तर, चांगला उपाय व योग्य निर्णय यांचा शांतपणे विचार करा. झोपायला जाण्याआधीच वेळ ही तुमची विनंतीला अंतर्मनाकडे पोहोचवण्याची सर्वोत्तम वेळ. शरीर निवांत हलकं करा. तुमच्या मनाची चक्रेही शांत करा. स्वतःला झोपेची सूचना द्या. तुम्हाला झोप यायला सुरुवाती होईल, पण तरीही तुम्ही तेव्हा सुद्धा जागृत असाल आणि तुमच्या विचारांना दिशा देण्यास सक्षम असाल. उदाहरणार्थ, शेजाऱ्यांच्या घरात रडणाऱ्या बाळाचा आवाज तुम्ही ऐकू शकता किंवा घराबाहेर चालत जाणाऱ्या माणसाची चाहूल तुम्हाला लागू शकते. जाग आणि झोप यांच्यामधल्या अर्धवट झोपेच्या अवस्थेत तुम्ही असता. अशा अर्धवट झोपेच्या अवस्थेत तुम्ही स्वतःच्या अंतर्मनापर्यंत स्वतःची विनंती पोहोचू शकता. त्याला आपली समस्या सांगू शकता. वर सांगितलेल्या कृतीनुसार त्यांच्यापर्यंत पोहोचण्याची क्रिया सर्वात चांगल्या पद्धतीने होते.
कोणत्याही विरुद्ध गोष्टीचं अनुमान तुम्ही काढत नाही. इच्छाशक्तीचा वापर करीत तुम्ही करत नाही. तुम्ही शेवटच्या उत्तराची आणि मुक्त अवस्थेची कल्पना करता. हे सगळं अगदी साधेपणानं आणि कोणताही अभिनिवेशन न ठेवता करा. साधा सोपा निरागस चमत्कार घडवू शकणारा विश्वास बाळगा. कोणत्याही समस्येशिवाय असलेल्या तुमचा चित्र रंगवा. या प्रतिक्रियेला अडचणीच्या सगळ्या लाल फिती कापून टाका. साधा सोपा मार्ग हा सर्वोत्तम असतो. एक उदाहरण दिलं आहे. मी खूप मौल्यवान अंगठी हरवली. वंशपरंपरागत मिळालेली ती अंगठी होती. मी सगळीकडे शोधत होतो केली पण कुठेच सापडली नाही ती अंगठी. मी जे शिकवतो त्याचाच वापर करायचा मी ठरवलं. रात्रीच्या वेळी इतर कोणाशी जसं बोलीन तसंच साध्या पद्धतीनं मी अंतर्मनाशी बोललो. गाढ झोपण्याआधी मी त्याला सांगितलं की तू सगळ्या गोष्टी माहीत असतं. अंगठी कुठं आहे हे तुला माहीत आहे आणि आता ती कुठे आहे हेही तू मला सांगणार आहेस. सकाळी मला अचानक जाग आली तेव्हा रॉबर्टला विचारलं. असे शब्द माझ्या कानात घुमत होते. रॉबर्ट आमच्या घराचा नोकर होता. तो 14 वर्षाचा होता. रॉबर्टला विचारायला मला कसं तरी वाटत होतं पण तरीही माझ्या मनाचा आतला आवाज ऐकायला ठरवलं. रॉबर्ट म्हणाला, हो मला माहीत आहे. आपल्या घराच्या पुढच्या रस्त्यावर ती पडली होती. तिथून मी उचलली. ती अंगठी माझ्या खणात आहे. ती खूप मौल्यवान आहे असं काही मला वाटलं नाही. त्यामुळे मी त्याबद्दल काही बोललो नाही. अंतर्मनावर जर तुम्ही विश्वास ठेवलात तर ते तुम्हाला नेहमी उत्तर मिळवून देतं. अलीकडेच झालेल्या एका वर्गातल्या तरुण मुलाला हा अनुभव आला. या मुलाचे वडील वारले आणि त्यातून मृत्यूपत्र करून ठेवल्याचं काही दिसत नव्हतं. पण त्याच्या वडिलांनी मृत्यूपत्र केल्याचं आणि सर्वांसाठी लाभदायक असल्याचं आपल्याला विश्वास घेऊन सांगितल्याचं त्या माणसाच्या बहिणीनं त्याला सांगितलं होतं. मृत्यूपत्र शोधण्याचे सगळे प्रयत्न फोल ठेवले आणि काहीच सापडलं नाही. या तरुण मुलानं अंतर्मनाचा चमत्कार या विषयावरील वर्गात सांगितलेल्या गोष्टी आचरणात आणण्यात ठरवलं. झोपायला जाण्याआधी तो म्हणाला की मी माझी विनंती अंतर्मनाकडे सुपर्द करत आहे. मृत्यूपत्र कुठे ठेवलं आहे हे अंतर्मनालाच ठाऊक आहे. मला ती जागा कळू दे. मग त्यानं स्वतःची विनंती उत्तर या एका शब्दापर्यंत मर्यादित केली. अंगाई गायतपर्यंत आणि झोपेपर्यंत उत्तर उत्तर हा शब्द तो उच्चारत होता. हा एकच शब्द घोळवत तो झोपी गेला. त्या रात्री त्या विद्यार्थ्याला एक स्वप्न पडलं. खूपच स्पष्ट आणि वास्तववादी असं ते स्वप्न होतं. त्या स्वप्नामध्ये लॉस एंजेलिसमधल्या एका बँकेचं नाव आणि त्या बँकेचा पत्ता त्याने पाहिला. तो तिथं गेला आणि त्याला त्याच्या वडिलांच्या नावाचं नोंद असलेलं लॉकर आढळलं. त्यातून त्याला सगळ्या समस्या सुटल्या. तुम्ही झोपलात की तुमच्यामध्ये वसलेले सामर्थ्यशाली सुप्त विचार बाहेर येतात. उदाहरणार्थ, घर विकावं का, एकदा विशिष्ट शेअर घ्यावा का, भागीदारी तोडावी का, न्यूयॉर्कला जावं का, लॉस एंजेलिसमध्येच राहावं, सध्याचा करार मोडावा का, नवीन करार करावा का, इत्यादी गोष्टींविषयी तुम्ही जर विचार करत असाल तर असं करा. तुमच्या आरामखुर्चीवर किंवा तुमच्या कार्यालयातल्या टेबल खुर्चीवर शांतपणे निवांत बसा. क्रिया आणि प्रतिक्रियांचा वैश्विक नियम असतो हे नेहमी लक्षात ठेवा. तुमचे विचार ही कृती असते. तुमच्या अंतर्मनाकडून मिळणारा प्रतिसाद ही प्रतिक्रिया असते. अंतर्मन हे क्रियाशील आणि प्रतिपादक असतं. हाच त्याचा स्वभाव असतो. ते नेहमी पुन्हा नव्यानं उभं राहतं. त्याला बक्षीस मिळतं आणि परतफेडही करावी लागते. हाच त्या सगळ्या व्यवहाराचा नियम असतो. त्यातूनच त्याला सतरंग नावाचा प्रतिसाद मिळत असतो. योग्य कृतीचा विचार व चिंतन तुम्ही करतात. तुम्हाला आपोआप तुमच्यामधल्या प्रतिक्रिया व प्रतिसादाचा अनुभव मिळतो. तुम्ही आता तुमच्या अंतर्मनात वसलेल्या अमर्याद विद्वत्तेचा वापर करायला लागलेला आहात. त्यानंतर तुमच्या कृतीला दिशा मिळते आणि तुमच्यातल्या दडलेल्या व्यक्तिनिष्ठ विद्वत्तेकडून त्यानंतर नियंत्रण ठेवले जाते. या सगळ्याच गोष्टी खूप विद्वत्तापूर्ण आणि सामर्थ्यशाली असतात. तुमचा निर्णय योग्य ठरेल. योग्यच गोष्ट करण्याच्या व्यक्तिनिष्ठ शक्तिशाली तुम्ही असल्यामुळे तुमच्याकडून केवळ आणि केवळ योग्य कृतीच केली जाईल. मी सक्ती हा शब्द वापरत आहे
कारण अंतर्मनाचा नियम हा असाच असतो. आपल्या सुप्त समजुती आणि विश्वास जागरूक अवस्थेतील आपल्या सगळ्या कृतीवर नियंत्रण ठेवत असतात. मार्गदर्शनाचा व योग्य कृतीचं गुपित हे जोवर तुम्हाला अगदी मुळापासून मनापासून आतून योग्य उत्तराचा प्रतिसाद मिळत नाही, तोवर स्वतःला मानसिकदृष्ट्या त्या गोष्टीला वाहून घेण्यात असतं. प्रतिसाद ही एक भावना आहे, आतून जाणवणारी गोष्ट असते, अति सामर्थ्यशाली अंतःप्रेरणा असते. तुम्हाला माहिती असल्याचं तुम्हाला ठाऊक असतं. सामर्थ्याचा वापर तुम्ही एखाद्या कमाल मर्यादेपर्यंत करायला लागता की जिथून नंतर ते सामर्थ्य तुम्हाला वापरायला लागतं. तुम्ही अपयशी होण्याची शक्यता उरू शकत नाही. तुमच्यामध्ये आत दडलेल्या विद्वत्तेच्या मार्गदर्शनाखाली काम करत असताना चुकीचं पाऊल उचलत जात नाही. बागेचा विचार करा, मग तुम्हाला मनाची 2 स्तरीय अवस्था आणि मनाचं काम कसं चालतं याचा वस्तुनिष्ठ नियम समजेल. जागरूक मन जमिनीत बीज रोवतं. कोणत्याही प्रकारच्या बीजाचं रोपण करावं हे ते मन ठरवतं. तुम्हाला माहितीच आहे, जमिनीत जे पेराल तेच उगवतं, मग ती द्राक्ष असतो व काटे. त्याचप्रमाणे अंतर्मनाकडे माती असल्याप्रमाणे बघा. वाढीसाठी आवश्यक आणि महत्त्वाचे सगळे घटक मातीमध्ये असतात. पुन्हा एकदा हे समजून घ्या की बीज रुजवणं, वाढवणं ही मातीची प्रकृतीच असते. पण आपण कशाची वाढ करत आहोत यात तिला काडी मात्र रस नसतो. आपल्याला मातीतून सफरचंदाचे झाड उगवणार आहे का पेरचे झाड याच्याशी मातीला काहीही देणं घेणं नसतं. विषारी झाडाच्या निर्मितीला व वाढीला मातीनं नकार दिला तर निसर्गाच्या सगळ्या नियमाचा उल्लंघन होईल. अंतर्मनाच्या बाबतीत अगदी हीच गोष्ट खरी ठरते. अंतर्मन हे प्रत्यक्ष कृती करणारं असतं. हे कधीच प्रश्न विचारत नाही व परत उलटून तुमच्याशी बोलत नाही. तुम्हाला एखादा चांगला व वाईट कोणताही अनुभव मिळाला की तुम्ही ज्या गोष्टी अंतर्मनाला जमा करता त्यांचा स्वीकार करण्यात काम फक्त अंतर्मन करतं. त्यामुळे तुमच्या अंतर्मनाचा उपयोग रचनात्मकतेने, शहाणपणानं आणि न्यायपद्धतीने करायला शिका. त्या महत्त्वपूर्ण गोष्टीवर मला भर द्यायचा आहे. ज्या गोष्टीबद्दल तुम्ही सर्वात जास्त विचार करता त्या विषयाच्या अनुषंगानं तुम्हाला नेहमीच मार्गदर्शन मिळेल. अंतर्मन हे व्यक्तिनिरपेक्ष असतं आणि व्यक्तीचा अनुनय करणारा नसतात. उदाहरणार्थ, कोणालाही न कळता एखाद्या इमारतीला आपण कशी काय आग लावू शकू असा विचार जर करायला लागला तर तुम्ही सुरुवात केलीत तर आगीविषयीच तशाच प्रकारचे विध्वंसक विचार आणि कल्पना तुमच्या मनात यायला सुरुवात होईल. तुमच्यामध्ये असलेली वैश्विक ऊर्जा व सामर्थ्य हे अगदी पूर्णपणे निद्रूपचं असतं आणि पण तरीही तुम्ही त्याचा वापर रचनात्मक किंवा विध्वंसक अशा कोणत्याही हेतूसाठी करू शकता. आपण ज्याविषयी खूप काही वाचलेलं आहे अशा अणुऊर्जेचं उदाहरण बघूया. ती पूर्णपणे सुरक्षित निरुपद्रवी असते. अणुऊर्जेचा धोका, त्याविषयीची भीती माणसाच्या मनामध्येच वसलेली असते हे तुम्हाला चांगलंच माहीत आहे. एखाद्या घराला प्रकाश आणि ऊब देण्यासाठी अणुऊर्जा वापर करू शकतो आणि त्याचवेळी हजारो लोकांचा जीवही घेऊ शकतो. सवयीने तुम्ही ज्या गोष्टीचा विचार करता त्या संबंधात तुम्हाला मार्गदर्शन प्राप्त होते. तुम्ही जर केवळ भीती, त्रास आणि अपयश या गोष्टींचा विचार केलात तर तुम्हाला चुकीच्या दिशेनं जाणारच मार्ग मिळेल. मग तुम्हाला गोंधळात आणखीनच जास्त भर पडेल. जगातल्या कोणत्याही गोष्टीला भ्यायची गरज नाही हा महान विचार मनात बाळगा. तुमच्या अंतर्मनाचा शहाणपणा उपयोग करून नियंत्रणाचं सामर्थ्य तुमच्याकडे असतं. आता शांतपणे बसा आणि डोंगराच्या माथ्यावर असलेल्या सुंदर तळ्याचा विचार करा. ती एक शांत, स्थिर रात्र आहे. त्या शांत, नितळ तळ्याच्या पृष्ठभागावर तुम्हाला चंद्र, तारे किंवा अगदी जवळपासच्या झाडाचं प्रतिबिंब दिसतं. तळ्यातलं पाणी जर हललं तर मात्र तुम्हाला चंद्र, तारे दिसत नाहीत. अगदी त्याचप्रमाणे तुमचं मनही शांत, निवांत करा आणि त्यापुढे चला. शांती आणि निशब्दता यांचा विचार करा आणि मग तुमच्या मनातल्या प्रतिबिंबित पाण्यावरून तुमच्या प्रश्नांच्या उत्तराकडे वाटचाल करा. माणसाला मन एकच असतं. एकाच नाण्याच्या 2 बाजू असाव्यात तशा त्याच्या 2 बाजू असतात. या प्रकारे
बाजूचं काम वेगवेगळं असतं. प्रत्येक बाजू स्वतंत्रपणे काम करू शकते आणि एकत्रितपणेही उत्तम काम करू शकते. यातल्या एका बाजूला आपण बहिर्मन म्हणूया आणि दुसरं बहिर्मन हे बाह्य गोष्टीचे जोडलेलं असतं. बहिर्मनाला आपल्या आजूबाजूच्या वास्तव जगाची सखोल माहिती व ज्ञान असतं. बहिर्मन या जगाची सतत दखल घेत असतं. दुसऱ्या बाजूला आपण अंतर्मन म्हणूया. या अंतर्मन हे वळवण्याजोग असतं. बहिर्मन अंतर्मनाला सूचना देऊन नियंत्रित करत असतं. पंचेंद्रियाच्या मदतीनं आपण सतत निरीक्षण करत असतो. त्यातूनच जगात वावरत असताना आपल्या बहिर्मनाकडून आपल्याला मार्गदर्शन मिळत असतं. पंचेंद्रियाच्या माध्यमातून आपल्याला ज्ञान मिळतं. निरीक्षण, अनुभव आणि शिक्षण यातूनच बहिर्मन शिकत असतं. प्रत्येक गोष्टीचं कार्यकारणभाव समजून घेणं हे तर बहिर्मनाचं सर्वात मोठं काम असतं. आता लॉस एंजेलिसकडे बघा. तुम्ही या शहरातल्या बागा, सुंदर आकर्षक वास्तुरचना असलेल्या भव्य इमारती, फुलांनी भरलेले उद्याने बघा. या निरीक्षणानुसार हे एक सुंदर शहर आहे असा तुम्ही निष्कर्ष काढता. तुमच्या जागृत व बहिर्मनाचं काम हे या प्रकारे चालतं. बाह्य गोष्टींचे जोडलेलं गेलेलं या अर्थी बहिर्मन हा शब्द वापरला जातो. पण पंचेंद्रियाच्या जाणीवांच्या पलीकडे जाऊन स्वतंत्रपणे आपल्या भावचाली दखल घेण्याचं काम अंतर्मन करत असतं. अज्ञानाच्या जाणीवेचं आकलन अंतर्मनाचं होतं. अंतर्मन ही तुमच्या भावनांची बैठक असते. बाह्य मनाच्या जाणीव जेव्हा सक्रिय नसतात तेव्हा अंतर्मन पूर्ण शक्तीनिशी कार्य करत असते. हे आपल्याला निसंशय माहिती असतं. बाह्य मन जेव्हा निद्रावस्थेत असतं तेव्हा अंतर्मनाची शक्ती आपोआप प्रकट होते. डोळ्यांविषयी अंतर्मन बघू शकतं. दृष्टीआड असणाऱ्या गोष्टी बघता येण्याची आणि ऐकू येण्याची क्षमता अंतर्मनात असते. आपल्या शरीरातून बाहेर पडून दूरवरच्या ठिकाणी प्रवास करून आपल्यासाठी स्वार्थाने योग्य आणि खात्रीलायक ज्ञान घेऊन येण्याची क्षमता अंतर्मनात असते. अंतर्मनाच्या माध्यमातून तुम्ही दुसऱ्यांच्या मनातले विचार वाचू शकता. अगदी बारकाईने बंद पाकिटात व बंद तिजोरीत ठेवलेल्या गोष्टीतली तपशील वाचू शकता. संवाद साधण्याच्या ठराविक पद्धतीचा वापर न करण्यातही इतरांचे विचार जाणून घेण्याची विलक्षण क्षमता अंतर्मनात असते. त्यामुळे प्रार्थनेची खरी कला जाणून घेण्यासाठी बाह्यमन आणि अंतर्मन यातला परस्पर संवाद जाणून घेणं खूपच महत्त्वाचं असतं. बहिर्मन आणि अंतर्मन यांचं वर्णन करण्यासाठी आता अनेक संज्ञा वापरल्या जातात. बाह्यमनासाठी जागृत मन, सचेत मन असे शब्द वापरले जातात, तर अंतर्मनासाठी सुप्त मन, निद्रावस्थेतलं असलेलं मन अशा संज्ञा वापरल्या जातात. इतकंच काय तर काही जण बाह्यमनाला पुरुषाची आणि अंतर्मनाला स्त्रीची उपमा देतात. पण लक्षात ठेवा, मनाचे हे दोन प्रकार आपण आपल्या आकलनासाठी केले आहेत. वास्तविक मन मात्र एकच असतं. अंतर्मन हे नेहमी सूचनांनी, आदेशांनी वळू शकणारं असतं. या मनावर सूचनांचं व आदेशांचं नियंत्रण असतं. अंतर्मन सगळ्या सूचनांना स्वीकार करत असतं. अंतर्मन सगळ्या सूचनांना स्वीकार करतं हेच आपल्याला मान्य केलंच पाहिजे. हे मन तुमच्या सगळ्या इच्छा मानतं. तुमच्याशी मुळीच बोलचाली करत नाही. तुमच्याबाबत घडणाऱ्या सगळ्या गोष्टी या तुमच्या अंतर्मनावर जे विचार बिंबवले गेलेले असतात त्यामुळेच घडत असतं. अंतर्मन तुमच्या धारणा आणि समजुती यांचा नेहमी स्वीकार करणारं असतं. अंतर्मन हे मातीप्रमाणे असतं. माती जशी तिच्या पेराला गेलेल्या कोणत्याही बीजाचा स्वीकार करते, मग ते बीज चांगले असो व वाईट, तसंच या मनाचं असतं. त्यामुळे हे लक्षात ठेवा, जी गोष्ट तुम्हाला खरी वाटेल व तुम्ही ती स्वीकारून त्यावर विश्वास ठेवाल, ती गोष्ट तुमचा अंतर्मनही स्वीकारेल आणि अनुभव व प्रसंग म्हणून तुमच्या जीवनाचा परत आणेल. भावनाच्या माध्यमातून कल्पना आपल्या अंतर्मनापर्यंत पोहोचत असतात. यासाठी आपण एक उदाहरण बघूया. बाह्यमन हे कुशल कप्तानाप्रमाणे असतं. जहाजावरील प्रमुख कप्तान जहाजाला दिशा देत असतो. त्याचवेळी इंजिन रूममधील लोकांना सूचना देत असतो. इंजिन रूममधून मधल्या लोकांना आपण कुठे चाललो आहेत हे माहीत नसतं. हे फक्त मिळालेल्या आज्ञेचं पालन करत असतात. होकायंत्र, दिशादर्शक आणि इतर साधनावर आधारित माहितीच्या आधारे मुख्य कप्तान काही सूचना देत असतो, पण त्यानं
जर चुकीच्या सूचना दिल्या तर इंजिन रूममधील माणसं जहाज खडकावर सुद्धा नेऊ शकतात. इंजिन रूममधले लोक कप्तानाच्या आज्ञेचं पालन करतात, कारण तो त्याचा प्रमुख असतो, नेता असतो. कप्तानाच्या पाठीमागे ते त्याला काही बोलत नाहीत, ते केवळ कप्तानाच्या आज्ञेचं पालन करतात. जहाजाचा कप्तान हा जहाजाचा सर्वसर्वा असतो, त्याचाच आज्ञा पाळायच्या असतात. त्याचप्रमाणे तुमचं बाह्यमन हेच तुमच्या शरीररूपी जहाजाचा कप्तान असतं. तुमचं शरीर आणि तुमच्या सगळ्या कृती हे जहाजाचं प्रतीक आहे. ज्या सूचना आणि समजुती खऱ्या आहेत असं तुम्ही मानत असतात, त्यावर आधारित आज्ञा स्वीकारण्याचं काम तुमचं अंतर्मन करतं. आणखी एक सोपं उदाहरण पाहूया. तुम्ही जेव्हा वारंवार असं लोकांना सांगतात की मला मशरूम आवडत नाहीत, त्यावेळी जेव्हा तुमच्यासमोर मशरूम वाढले जातात आणि तुम्ही ते खाता, तेव्हा तुम्हाला ते पचत नाहीत. याचं कारण माझ्या बॉसला मशरूम आवडत नाहीत हे तुमचं अंतर्मन सांगत असतं. एखादी स्त्री जेव्हा असं म्हणते, कॉफी पियाली की माझ्या मध्यरात्री 3 वाजता जाग येते, त्यावेळी 3 रात्री कॉफी पियाली की तिचं अंतर्मनच तिला जागं करत असतं. माझ्या बॉसला तुला रात्री जागं करायचं आहे, ठेवायचं आहे, असं जणू अंतर्मन सांगत असतं. प्राचीन रूपकथामध्ये हृदयालाच अंतर्मन असं म्हटलं जातं. अंतर्मन हे इंजिनचं हे ठाऊक असतं, पण त्यांनी त्यातलंच नवं काय दिलं का नाव दिलं नव्हतं. चार्ल्स आणि बॅनियसोनी त्यांनीच वेगवेगळी नावं दिली होती. तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाला एकदा गोष्टीनं भारावून टाकू शकता आणि अंतर्मनाच्या ज्या गोष्टीचा पगडक असतो ती गोष्ट ते मन प्रकट करतं. कोणतीही खरी भासणारी किंवा भारावून टाकणारी कल्पना तुमचं अंतर्मन स्वीकारेल. एका उदाहरण बघूया. तुम्हाला जर लवकर बरं वाटायचं हवं असेल तर तुम्ही काय करावं? तुम्ही शांत व्हा, सहजपणे श्वास घ्या, चित्त एकाग्र करा, तुमच्या अंतर्मनातल्या बरं करण्याच्या क्षमतेचा विचार करा आणि तुमच्या शरीराला दुखावलेला अवयव बरा होत असल्याचं सांगत स्वतःला निश्चिंत करा. हे सगळं करत असताना तुमच्या अंतर्मनात कोणत्याही प्रकारचा कडवटपणा असता कामा नये. तुम्ही प्रत्येकाला क्षमा करायला हवी. ही बरं करण्याची प्रक्रिया तुम्ही दिवसातून 3-4 वेळा परत करू शकता. लक्षात ठेवा, तुमचं अंतर्मन तुमच्या शरीराला घडवूही शकतं आणि बरेही करू शकतं. आपण शरीराच्या दुखत असलेल्या भागाची लोक सतत काळजी घेत असतात, पण त्यानंतर 10-15 मिनिटांनी अरे देवा, अजून दुखतंय, मला कधीच बरं वाटणार नाही, मी कधीच यातून बरा होणार नाही, असं काहीतरी म्हणायला लागतात. हा मानसिक दृष्टिकोन व अशा प्रकारची नकारात्मक विधानं आधीच्या सगळ्या सकारात्मक बाबी दूर लोटतात. जर सर्जन शस्त्रक्रिया करून तुमच्या ऑर्थोपेडिया काढला तर लगेचच काही मिनिटात आत काय चाललंय हे पाहण्यासाठी तुम्ही पुन्हा पोट फाडलं तर तुमच्या जीवावर बेतील. त्याचप्रमाणे नकारात्मक विचारांनी तुमचा घात होईल व तुम्ही तुमची बरं होण्याची मानसिक शक्ती गमावू शकाल. ज्याप्रमाणे माणसं विजेचा वापर विविध प्रकारे कसा करायचा हे ज्ञान प्राप्त केलं, वीज वाहन व वीजरोधक क्षमतेच्या ज्ञानाचाही उपयोग केला, त्याचप्रमाणे आपल्या सगळ्यांच्या आत असलेल्या अंतर्मनाचा वापर कसा करायचा हे आपण जाणून घ्यायला हवं. आपल्यामध्ये असलेले प्रचंड सामर्थ्य आणि अलौकिक बुद्धिमत्ता यांच्याविषयी व त्यांच्या वापराविषयी आपण नक्कीच शिकून घेतलं पाहिजे. अनेकांनी आता अंतर्मनाचं खरं महत्त्व जाणून घ्यायला सुरुवात केली आहे. अनेक जण आपल्या व्यवसायात यशप्राप्तीसाठी आणि पदोन्नतीसाठी त्याचा वापर करत आहे. एसिन, फोर्ड, मार्किन, आईन्स्टाईन आणि अशा अनेकांनी आपल्या अंतर्मनाचा उपयोग करून घेतला होता. त्यामुळे त्यांनी वेगळ्या दृष्टी मिळाली. विज्ञान, उद्योग, कला या क्षेत्रात असामान्य कर्तृत्व ते गाजू शकले. अंतर्मनाच्या सामर्थ्याला कृतीत रूपांतरित करण्याची क्षमता हे सगळ्या महान वैज्ञानिकांच्या आणि संशोधकांच्या यशात रहस्य असल्याचं सिद्ध झालं आहे. तुमच्यामध्ये प्रचंड आणि अलौकिक क्षमता असते आणि तुम्ही तिचा उपयोग करू शकता. ताणतणाव आणि निराशा यापासूनही तुमची संपूर्णपणे सुटका होऊ शकते. तुमच्यामध्ये दडलेले अमर्याद ऊर्जेचा तुम्ही शोध घेऊ शकता. त्यातून तुम्हाला ऊर्जा मिळते आणि तुमच्या शरीराच्या सगळ्या भागांना चालना मिळते. यावर विश्वास ठेवा. अनेकदा असं होतं की आपण रात्रीच्या वेळी एखाद्या समस्येचं उत्तर शोधत असतो, त्यावर विचार करत बसलेलो असतो. जेव्हा तो प्रश्न तुम्ही स्वतःच्या अंतर्मनाकडे पोहोचवतात तेव्हा सकाळी तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर मिळालेलं असतं. रात्रीमध्ये उत्तर दडलेली असतात. या जुन्या वाक्यप्रचाराचा हाच अर्थ आहे.
तुम्हाला जर सकाळी 7 वाजता उठायचं असेल आणि तुम्ही तशी सूचना तुमच्या अंतर्मनाला दिलीत, तर अंतर्मन बरोबर 7 वाजता तुम्हाला उठवेल. आई आपल्या आजारी मुलाची काळजी घेत असेल आणि तिला झोप लागली, तरी बाळाचा ताप वाढला, तो रडला किंवा त्याला औषध द्यायची वेळ झाली, तरी मला मग जाग कर, अशी सूचना तिनं स्वतःच्या अंतर्मनाला दिलेली असते. त्यामुळे तिला जाग येतेच. तिकडे बाहेर वादळ सुरू असलं तरी कदाचित आईला जाग येणार नाही, पण जेव्हा तिचं बाळ रडत तेव्हा तिला लगेच जाग येते. अंतर्मनाचं काम हे असंच साधं सोपं असतं. आजचा हा स्वामी संदेश आपण इथेच समाप्त करतो. असे स्वामींचे प्रेमळ संदेश ऐकण्यासाठी आताच आपल्या स्वामी भक्त या चॅनलला सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑन करा. आणि त्याचबरोबर हा स्वामी संदेश तुम्हाला मनापासून आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करून खाली कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग आपण भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.